राजसाहेब ठाकरे यांचा मुंबई गोवा हायवेवरती पाहणी दौरा. रायगड जिल्ह्यामध्ये आज त्यांचा दौरा झाला. माणगावमधील कार्यालय, त्याच्यानंतर पेणमधील कार्यालय आणि पनवेलमधील कार्यालय, या कार्यालयांचे उद्घाटन आणि त्यांचा रायगड दौरा आज नियोजित होता. याच दौऱ्यादरम्यान ते सकाळी माणगाव येथे आले. गारळ येथे त्यांनी आनंद भवन हॉटेल येथे पत्रकार परिषद घेतली. तेथे पत्रकारांना संबोधित केले. तर संपूर्ण नक्की हा जो दौरा होता माणगावमध्ये पक्ष कार्यालय उद्घाटनापर्यंतचा, हा कसा होता हे आपण जाणून घेऊया शक्ती न्यूज मराठी चॅनलच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. साहेब ठाकरे हे माणगावमध्ये आलेले होते. सर्वप्रथम ते माणगावमध्ये आल्यानंतर त्यांनी माणगाव येथील आनंद भवन हॉटेल येथे पत्रकार परिषद घेतली. येथील पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले, त्यांनी संबोधन केले. त्यांनी यावेळेला महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतील त्या महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या सांगितल्या. राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद करताना महत्त्वाच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यामधील प्रथम गोष्ट होती की आपण वारंवार तेच राजकीय पुढारी ज्यावेळेला निवडून देतो त्यावेळेला अशा पद्धतीने जी कामं असतात ती रखडली जातात. जर बदल हवे असेल तर पक्ष नेतृत्व किंवा जे लोकप्रतिनिधी असतील हे बदलणं खूप गरजेचं आहे, हे त्यांनी हायलाईट केलं. दुसरा मुद्दा होता रोजगाराचा. या रोजगाराच्या मुद्द्यावरती बोलताना राज ठाकरे यांनी सांगितलं की MIDC ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती इथे येत आहेत, पण येथील जे लोकप्रतिनिधी आहेत हे लोकप्रतिनिधी येथील स्थानिकांना अंधारामध्ये ठेवत आहेत. नक्की कोणत्या कंपन्या येणार आहेत, कोणते उद्योग येणार आहेत याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती ते येथील सर्वसामान्य नागरिकांना, स्थानिकांना देत नाही, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. या प्रेस कॉन्फरन्स नंतर राज ठाकरे आपला ताफा घेऊन निघाले मुंबई गोवा हायवेच्या पाहणी करण्यासाठी. मुंबई गोवा हायवेची पाहणी करताना त्यांनी मुगवली फाट्याजवळून जो बायपास आहे माणगावचा, या बायपासवरती आपला ताफा भरला आणि ते थेट या बायपासची पाहणी करत नानोरेपर्यंत गेले. नानोरे येथे गेल्यानंतर त्यांनी या बायपासची पाहणी केली. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत चंदनानी, त्यांच्याशी त्यांनी तेथे संवाद साधला आणि त्यानंतर मग माणगावमधील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी राज ठाकरे आपला ताफा घेऊन माणगावमधील पक्ष कार्यालयामध्ये गेले. तेथे गेल्यानंतर माणगावकर मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होते. त्यांना राजसाहेब ठाकरे यांची एक झलक पाहायची होती. या ताफ्यामधूनच राजसाहेब ठाकरे हे पक्ष कार्यालयामध्ये गेले. त्यांनी मध्यवर्ती दक्षिण पक्ष कार्यालयाचे जे उद्घाटन होते ते केले. त्यानंतर मग ते पेणच्या इथे निघाले. पण राज ठाकरे मुंबई गोवा हायवेच्या पाहणी दौऱ्यासाठी आल्यानंतर मग येथे नक्की काय झालं ही गोष्ट पाहणं देखील महत्त्वाची आहे. काय झालं तर तुम्ही पाहत आहात की हा मुंबई गोवा हायवे जो आहे, या मुंबई गोवा हायवेवरती अटॅच्ड होण्यासाठी मुंबई गोवा हायवेला जो रस्ता होता तो पूर्ण करण्यात आला नव्हता. हे जे तुम्ही भराव पाहत आहात रस्त्याला जे जॉईंट केलेला, हा काल संध्याकाळी करण्यात आलेला आहे. त्यानंतर मग जे इंडिकेटर तुम्ही पाहतात तिथे डिवायडरच्या इथे, ते इंडिकेटर देखील बसवण्यात आलेलं नव्हतं. हा फरक आहे. राज ठाकरे इथं आल्यानंतर ही कामं झालेली आपल्याला पाहायला भेटतात. राज ठाकरे रायगडच्या दौऱ्यावरती येणार, पाहणी दौऱ्यावरती येणार, मुंबई गोवा हायवेची पाहणी करणार. ही फक्त वृत्त प्रसारित झाल्यानंतर लोणेरेच्या इथे आपण पाहिलं तर या पुलावरती जे खड्डे पडलेले होते त्या ब्रिजवरचे खड्डे भरण्यात आले. त्याच्यानंतर मग नागोठणेच्या इथे जो सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडच्या इथे दुर्दशा झालेली होती. निकृष्ट दर्जाचे ब्रिजचे काम झाल्यामुळे 1 महिना जवळपास तेथील ब्रिज बंद ठेवण्यात येणार आहे, असं वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी देखील केलेले आहे. पण त्या सर्व्हिस रोडवरनं जी वाहतूक होत होती, मोठमोठे खड्डे होते, ते भरण्यात येत आहेत. प्युअर ब्लॉकचा जो प्रश्न आहे, आदिती तटकरेंनी प्युअर ब्लॉकचा प्रश्न आहे तो मांडला की नॅशनल हायवेवरती प्युअर ब्लॉक बसवल्यावरती ते लगेच निघतात. राजसाहेब ठाकरे मुंबई गोवा हायवेच्या पाहणी दौऱ्यावरती आल्यावरती संपूर्ण यंत्रणा, संपूर्ण लोकप्रतिनिधी हे कामाला लागले आणि जे काही खड्डे असतील किंवा जे काही काम थांबलेलं आहे त्याला थोडीशी का होईना पण गती निर्माण झाली. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड. इथे स्थानिक जे आमदार बिमदार सगळे लोक जी मंडळी आहेत, राजकीय हस्तक्षेपामुळे या सगळ्या गोष्टी होत नाहीयेत. मागे मी एकदा नितीन गडकरींना मी फोन केला होता या बाबतीत. मी त्याला विचारलं होतं, मी एकदा बोललो पण होतो आणि गडकरींनी मला याचं उत्तर दिलं होतं की कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेले. आता नितीन गडकरी जे या रस्ते आणि या सगळ्या गोष्टींचे केंद्रीय मंत्री आहेत, ते जर समजा कोकणातल्या कंत्राटदारांबद्दल कंटाळून निघून गेले असं जर म्हणत असतील तर कंटाळले कोणामुळे, कशामुळे कंटाळले? आतापर्यंतचा रिवाज असा आहे की तुम्हाला जर रस्ता बांधायचा असेल तर ज्याला लँड ऍक्विजिशन म्हणतो, ती लँड ऍक्विजिशन ही सरकारने करून द्यायची असते आणि मग पुढे कंत्राटदार ती गोष्ट करतो. हे सगळे रस्ते करत असताना प्रत्येक वेळेला हाच प्रॉब्लेम आलेला आहे की जागा संपादित केलेली नाही, कंत्राटदाराला कंत्राट देऊन मोकळे झाले.
पैसे गेलेत, पैशातनं त्यांचे टक्के गेलेले आहेत आणि रस्ता तिकडेच आहे. हे वर्षानुवर्ष याच गोष्टी होत राहिल्या, अशाच होत आहेत. आता नवीन बांधलेल्या रस्त्यावर मी आलोय, काय अवस्था आहे नवीन बांधलेल्या रस्त्याची. मला आता हे काहीतरी त्या इथे घेऊन जात आहेत त्या बायपास. मी तर तेच विचारलं, म्हटलं नुसत्या एका बायपासने काय होणार आहे. बनवलेला रस्ता, नवीन बनवलेला रस्ता हा पण जर खराब होणार असेल त्या बायपासने काय होणार आहे 2 किलोमीटरच्या. काय आपण राज्य म्हणून हे माझ्या राज्यातलं आहे, हे नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातनं टक्के किती मिळतील या गोष्टींवरती जास्ती विचार आहे. आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू आहे. तो बाकी काय सुरू आहे मला जरा सांगा महाराष्ट्रात. आता हे 3ऱ्या मुंबईचं केलंय.